कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा जरा हॉर्न द्या। ये बस। दादा जरा बाहेर थांबा। काय छान सुरू आहे सगळं? हो, काय हरकत नाही नाही, माझी कशाला काही हरकत असेल, पण कुणाच्या जीवावर? चंदन पुरवतो का पैसे? पुरवतोय ना, आणि आता मी पण निघाले जॉब शोधायला। काय जॉब करणार आहेस? म्हणजे ती रोजची दगदग आणि हे सगळं तुला झेपणार आहे का? हा, पण मला कुठे खरंच जॉब करायचंय। म्हणजे मी फक्त दाखवणार आहे चंदनला आणि त्याच्याकडून पैसे घेणार आहे। अगं त्यापेक्षा मी काय सांगते ते कर ना। कीर्ती, मी तुला सांगितलंय मला तुला मदत करण्यात काही इंटरेस्ट नाही। लुट्टू पुट्टूच्या लढाया खेळतात तू आणि तुझा नवरा। त्यात तू तुझी जी अवस्था करून घेतली आहे ना, ती मला करून घ्यायची नाहीये, आणि मला नाही वाटत की तू कधी जिंकू शकणार आहेस। दिव्या नाही हा? हो, झुमलं का? हे बघ, मी काय सांगते ना ते ऐक। हे बघ, कसं आहे ना, आता तुला पैसे मिळतात, पण कधी ना कधी चंदन तुला विचारेलच ना की जॉब लागला का, मग तेव्हा काय करणार आहेस? जॉब शोधणार आहेस, जाणार आहेस जॉब करायला? आणि मला नाही वाटत तुला हे सगळं झेपेल। काय ना, तुला ह्या सगळ्यावर एक परमनंट उपाय शोधावा लागणार आहे, आणि तो तुझ्याकडे आहे असं म्हणायचंय का तुला? अगं हो, अर्थात आहे माझ्याकडे, पण त्याआधी ना आपल्याला युती करावी लागेल। कीर्ती, ऑप्शन नाहीये तुझ्याकडे, आणि जर आपण युती केली तर त्याचा खूप मोठा मोबदला मिळेल तुला। मला नकोयत बाबा तुझे पैसे। ठीक आहे, पैसे नको घेऊस, पण तुझं राहतं घर जर तुझ्या नावावर झालं तर? काय? कसं? आहे एक प्लॅन। पण माझं घर माझ्या नावावर झालं तर असा काय फायदा होणार आहे मला? मी तिथेच राहते ना शेवटी। आता सगळंच मी सांगू? बरे ठीक आहे, ऐक। जर तुझं राहतं घर तुझ्या नावावर झालं तर तुझ्या घरात तुला राबावं लागणार नाही ना, आणि तिथे जी सगळी लोक राहतात त्या सगळ्यांना तुला मुठीत धरता येईल। कळतंय? आता फार विचार करू नको, सगळं फायदा तुझाच आहे। जर तू आणि मी एकत्र आलो तर दोन्ही घरात फूट पाडून आपलं राज्य आणू शकतो। कळतंय ना? क्या बात है, वाह वाह। काय मग खूप खुश दिसतोय सा? भयंकर भयंकर अतिशय खुश आहे मी। मनात समाधान आहे, शांतता आहे, प्रसन्न आहे मी खूप। आणि डोक्यावरून फिरणारा तुझा हात आहे मायेचा, एकदम आनंदी आनंद वाटते। अलंकारिक कविता करू शकतो मी, माहिती आहे तुला? कर की मग, छान वाटतंय। पण तू आज बाई खूपच खुश आहेस। हा मग कशाबद्दल सांगशील? सगळंच किती छान होतंय ना। कशाबद्दल मग अशी एक गोष्ट नाहीये। आईच्या मैत्रिणी आल्या, त्यांनी जुन्या आठवणी काढल्या, आईला छान वाटलं, सगळ्यांनाच मजा आली, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय। गप्पा बस, मी काही केलं नाही एवढं। हे तू नेहमी म्हणतेस आणि काही ना काहीतरी करत असतेस। लग्नानंतर आपल्यात गैरसमज होते, टेन्शन्स होते, त्यानंतर आपलं नातं हळूहळू बदलत गेलं। आता कसं सगळं शांत झालंय, कोणामध्ये वाद नाही आहेत, कुठली टेन्शन्स नाही आहेत, सगळ्या आनंदात जगताय। आणि फक्त इथे नाही, तिकडे वस्तीत सुद्धा दिव्या सुधारल्यासारखी वाटली ना, चंदनमुळेच झालं असणार। आणि तुझं आणि आईचं सुद्धा बॉन्डिंग खूप छान झालंय। आता आनंद तर खूप वाटतोय, पण तो कसा व्यक्त करायचा हे कळत नाही। बरोबर बोललास रे। खरं तर मला पण, मी कसं सांगू काय सांगू तू काही कळतच नाहीये। नाही नाही, हे तर असं होतंय की टू गुड टू बी ट्रू म्हणतात ना, तसं आहे। म्हणजे स्वप्नात असल्यासारखं वाटतंय। अहो मग आशुतोष देसाई, उठा। खरंच हे स्वप्न नाहीये, हे खरं घडतंय। आणि त्या दिवशी तू रात्री मला काय समजवत होतास की विश्वास ठेव, हे जे काही तुझ्या बरोबर घडतंय ते सगळं खरं घडतंय। मग तुम्ही पण आता विश्वास ठेवा। खरे ठेवला, विश्वास ठेवला, पण
ह्या कशाला ना कोणाची नजर लागायला नको. एक मिनिट आले. काय? एक मिनिट आले मी. आता हे काय? आता नजर लागणार नाही. अच्छा असं आहे का? काय आता कोणाची नजर लागणार नाही. खरंय. शिवा ऐक ना, हे खरं असतं का सगळं? माहित नाही बाबा, पण आपल्या मनाच्या समाधानासाठी करावंसं तर वाटतं मला. असं आहे ना? असं असेल तर आपल्या मनाच्या समाधानासाठी अख्ख्या घराला लावलं पाहिजे आपण काजळ. भाई साहब करेक्ट बोलला रे. नाही मी अरे खरंच रे, करूया ना असं. काय वेडे पण आहे. आपण कुठे शहाणे आहोत. खरंच आपल्या घराला कुणाची नजर लागायला नको. आता एवढं सगळं चांगलं झालंय, मग कशाला वाईट साईड. हा नजर करूया ना चल. अरे करूया, चल उठ ना, करूया. बर चल 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 आपण आपल्या खोलीपासून सुरुवात हा, करू. ओके चला, चल. ये आपण इथे लावूया. लाव. येस चल. डन. Done. आता दुसरीकडे चला. चल. हा बघा, सगळ्या नटल्या होत्या. आणि शिवा बघा किती छान दिसते ना, तलवारबाजी केली तिने. हा बघा, तिला तलवार चालवता येते? नाही तिथल्या तिथे घेऊन. वा. आणखी ही बघा कशी वाटते सासू सुनेची जोडी. दुष्ट लागेल तुम्हाला. छान दिसते ना. वा. आणि खंबा दाखवते, तर काय? मी बाईक चालवली. काय ही तू आहेस? बाईक कधी शिकलीस? एका दिवसात शिकले मी. काय सांगतेस? इतकं भारी वाटलं ना मला बाईक चालवून. आणि हे बघा, काय काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इतकं भारी वाटलं मला. तुम्ही आलात ना आज. ते तर आहेच. पण सीता, खरं म्हणजे तू मला खूप सरप्राईज केलंस. इतकं बदलून तू गाडी चालवायला शिकलीस. तू शिवासारखे कपडे करून तिच्या वस्तीत गेली होतीस. हा? वा. आणि तू म्हणे शिट्टी वाजवायला शिकलीस. चल वाजवून दाखव. हो काहीतरी काय अरे असं- शिट्टी वगैरे वाजून आवडत नाही. सीता असं काय करतेस? अगं आपण दोघेच तर वाजून टाकू ना. बाहेर म्हणते काय शिट्टी. मी नाही आता अजिबात नाही. हे बघ, तुझ्या गुरुला राग येईल बर का. म्हणजे शिवाला काय वाटेल तू अजून नाही दाखवलीस तर अपमान होईल तिचा. तुम्ही ना. बरं दाखवते. क्या बात आहे. माझी नाही येत. मी शिकवेन. मला शिकवशील? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.